एक मुलगा, हातात काहीच नाही पण डोळ्यात मोठे स्वप्न. तो रोज सायकलवर फिरायचा, घराघरात जाऊन अगरबत्ती विकायचा. कधी विक्री व्हायची, कधी नाही, पण तो थांबला नाही. हा मुलगा म्हणजे नारायण रंगाराव. गरीब घर, परिस्थिती कठीण. आजीसोबत बसून तो अगरबत्ती बनवायचा. रोज सायकलवर विकायला जाताना त्याला एक गोष्ट जाणवली. मार्केटमध्ये सगळे क्वांटिटी आणि पॅकेजिंगवरच फोकस करत आहे, पण क्वालिटी कोणीच नाही. आणि इथेच त्याने खेळ बदलायचं ठरवलं. त्याने बनवली अशी अगरबत्ती, जबरदस्त सुगंध, जास्त वेळ जाणारी, वापरल्यावर लोकांना फरक जाणवायला पाहिजे. पण खरी लढाई आता सुरू झाली होती. दुकानदार त्याची अगरबत्ती घ्यायलाच तयार नव्हते. नवीन आहे, चालणार नाही असं म्हणत नकार द्यायचे. पण रंगाराव हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी एक भन्नाट स्ट्रॅटर्जी वापरली. ते काय करायचे, मार्केट मधल्या एखाद्या दुकानाजवळ जाऊन आपली अगरबत्ती पेटून ठेवायची. हळूहळू सुगंध पसरायचा आणि लोक थांबायचे. ते थेट दुकानात जाऊन विचारायचे, हीच अगरबत्ती आहे का? आता खेळ उलटा झाला होता. कस्टमर मागायला लागले आणि दुकानदारांना ठेवायलाच लागले. त्यांनी प्रोडक्ट नाही, डिमांड तयार केली होती. आणि इथूनच सुरू झाली सायकल अगरबत्ती यशगाथा. हजारो कोटीच्या ब्रँडचा मालक आहे. ही गोष्ट फक्त यशाची नव्हती, ही गोष्ट आहे विचार बदलायची. कारण मार्केटमध्ये जिंकायचं असेल तर प्रोडक्ट नाही, डिमांड तयार करावं लागते.